नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणात शेतकरी हे शेतात राबतात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात एका समस्येला त्या ठिकाणी समोर जावं लागतं। ती समस्या म्हणजे आपल्या शेजारील शेतकरी आपल्या त्या ठिकाणी बांध कोरतो किंवा त्या ठिकाणी बांध हलवतो। अशा पद्धतीच्या मोठ्या समस्यांना आपल्याला समोर जावं लागतं। मग त्या ठिकाणी भांडणे वाढतात, त्या ठिकाणी कोर्ट कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी हे मॅटर जातात। अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी शांत राहून आपला जो कायदेशीर हक्क आहे तो कसे मिळू शकता हेच त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर पाहूया। सर्वात पहिली पायरी तर त्या ठिकाणी तुम्ही कोणासोबत सुद्धा वाद घालू नका, स्वतःहून कोणती कृती करू नका किंवा भांडणे करत बसू नका किंवा समोरच्या व्यक्तीला कोणतीही इजा पोहोचू नका। हा सगळ्यात पहिला त्या ठिकाणी सल्ला मी त्या ठिकाणी देणार आहे। कारण शांत राहून सुद्धा अशा प्रकारचे जे वाद आहेत ते मिटवल्या जाऊ शकतात। त्याचाच उपाय मी त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे। त्याच्यामुळे कोणताही वाद हा शेजाऱ्यासोबत त्या ठिकाणी तुम्ही घालू नका। दुसरी पायरी त्या ठिकाणी सरकारी मोजणी। तुम्ही त्या ठिकाणी शासकीय सरकारी मोजणी लावू शकता। त्या ठिकाणी शासकीय मोजणी तुम्हाला जशा पद्धतीची पाहिजे, तात्काळ पाहिजे, जलदगतीची पाहिजे, अति तात्काळ पाहिजे, अशा पद्धतीची किंवा साधी मोजणी, अशा पद्धतीचे मोजणीचे प्रकार पडतात आणि तुम्ही जे शुल्क आहे मोजणीसाठीचे ते भरा आणि शासकीय मोजणी लावा। शासकीय मोजणी लावल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय मोजणी करणारा आहे तो त्या ठिकाणी व्यक्तीच्या दोघांसमोर सुद्धा, म्हणजे तुमचा शेजारी असेल त्यांना सुद्धा नोटीस जाणार आहे, तुमचे जेवढेही शेजारी असतील त्यांच्या समोर त्या ठिकाणी तुमच्या शेतीची मोजणी होईल। मोजणी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोजणीचा अहवाल आणि प्रत हे त्या ठिकाणी मिळेल। हे मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीची हद्द समजेल आणि तुमच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलेले आहे हे सुद्धा यामधून त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे प्रत आणि त्या ठिकाणी मोजणी अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी दस्तऐवज यामध्ये आहे। त्या ठिकाणी चौथी आणि अंतिम पायरी। आता यामध्ये काय होते की तुमच्याकडे प्रत आली, त्या ठिकाणी अहवाल आला, ठिकाणी तुम्ही भूमी अभिलेखाकडून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नकाशा सुद्धा मिळणार आहे मोजणी झाल्यानंतर। आणि हे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तक्रार अर्ज करायचा आहे तो तलाठीकडे किंवा तहसीलदाराकडे तुम्ही सुद्धा करू शकता। तुम्हाला जर अर्जाची प्रत लागत असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही मेसेज करा। मी त्या ठिकाणी कशा पद्धतीने अर्ज करायचा याची त्या ठिकाणी नमुना अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देईल। सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्ही त्या ठिकाणी तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाकडे जाऊ शकता आणि रितसरप्रमाणे त्या ठिकाणी अर्ज करा। तुम्हाला त्या ठिकाणी तिथून नक्कीच न्याय मिळेल। तुमच्या या प्रश्नाचे म्हणजे बांध कोरणे किंवा बांध तोडला किंवा शेजारील त्या ठिकाणी त्रास देत आहे याचे जर त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी सोल्युशन होत नसेल, पुढची स्टेप म्हणजे तुम्ही दिवाणी न्यायालयात त्या ठिकाणी सिव्हिल सूट दाखल करू शकता। आता हा अतिरिक्त त्या ठिकाणी मार्ग आहे। सुरुवातीला माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदाराकडूनच जे काही होत असेल ते करा आणि हा जो दिवाणी न्यायालयाचा मार्ग आहे तो अंतिमता स्वीकारा। आणि तुमच्याकडे मोजणीचा अहवाल असेल किंवा तुमच्याकडे जर भक्कम पुरावे असतील तर त्या ठिकाणी तुमची कोर्टात सुद्धा बाजू भक्कम होईल। तुम्हाला कोर्टाकडून नक्कीच त्या ठिकाणी न्याय मिळेल। ज्या नुकसान भरपाईच्या बद्दलचं त्या ठिकाणी तुम्ही मागणी हे कोर्टात त्या ठिकाणी करू शकता। तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या बांध कोरणारे व्यक्ती किंवा बांध हलवला असेल तर यावर त्या ठिकाणी हे सोल्युशन आहे। तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर शेतकऱ्यापर्यंत त्या ठिकाणी शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। धन्यवाद।